Good morning, everybody. Applied science. Applied science, chemistry, semester second, C2I, ME2I. सब्जेक्टचा अब्रिव्हिएशन आहे ASM. सब्जेक्टचा कोड आहे 22202. तर मागील सेमिस्टरला आपण फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट पहिला होता. तर सर्वांना कॉमन होता तो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सर्व ट्रेडसाठी कॉमन होता. सिलेबस सेमच होता. पण आता सेकंड सेमिस्टरसाठी अप्लाइड सायन्स केमिस्ट्री म्हणून आहे. तर सिव्हिल आणि मेकॅनिकल यांच्यासाठी सिलेबस एकसारखाच आहे, पण इलेक्ट्रिकलला वेगळा सिलेबस आहे. त्यामुळे सिव्हिल बेसचा सिलेबस आज आपण बघायचा आहे. सर्वप्रथम परीक्षेचं स्वरूप, मार्किंग सिस्टीम काय असणार आहे या सेमिस्टरला हे आपण या ठिकाणी बघू. मागील परीक्षेला बेसिक सायन्समध्ये ऑनलाईन एक्झाम झाली होती. MCQ टाईप तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही एक्झाम दिलेली आहे. एक प्रश्न त्याचे 4 पर्याय असते, त्याला अचूक पर्याय तुम्ही निवडलेला आहे. सेम पॅटर्न अप्लाइड सायन्सला आहे. ऑनलाईनच MCQ पद्धतीचे एक्झाम असणार आहे. तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्याचे 4 पर्याय दिले जातील. तुम्ही त्याला अचूक पर्याय निवडून द्यायचा. ठीक आहे. तर आपला अप्लाइड सायन्स बेसिक सायन्स हा विषय MCQ टाईपच आहे. लॉकडाऊन असो किंवा नसो हा MCQ पॅटर्न हा कायमचा असणार, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. तर आपण सर्वप्रथम पेपरचं स्वरूप, मार्किंग सिस्टीम काय बघू. तर थेअरीसाठी पहिल्यांदा बघू आपण थेअरी. या ठिकाणी एक केमिस्ट्री आणि दुसरा पार्ट आहे फिजिक्स. तर अप्लाइड सायन्स मध्ये 2 विषयांचा समावेश आहे. जसं त्या पद्धतीने बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 विषयांचा समावेश होता, त्या पद्धतीने अप्लाइड सायन्स मध्ये 2 विषयांचा समावेश आहे. एक केमिस्ट्री आणि दुसरा फिजिक्स. तर याच्यामध्ये 35 मार्क्स प्लस इकडे 35 मार्क्स, टोटल 70 मार्क्स. ऑनलाइन एग्जाम, त्याच्यामध्ये तुम्हाला 28 मार्काला पास, 70 पैकी 28 मार्क पडणं गरजेचं आहे. 35 मार्क केमिस्ट्रीला, 25 मार्क्स फिजिक्सला, टोटल 70 मार्काची एक्झाम असणार आहे. तर 70 पैकी तुम्हाला 28 मार्क पडणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 मार्क्स माइक्रो प्रोजेक्ट प्लस 10 मार्क युनिट टेस्ट. आणि इकडे 5 मार्क माइक्रो प्रोजेक्ट प्लस 10 मार्क युनिट टेस्ट. टोटल या ठिकाणी केमिस्ट्रीला 15 मार्क्स पैकी 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्टला असणार आहे. 10 मार्क युनिट टेस्ट. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सेमिस्टरला 2 टेस्ट होतात. युनिट टेस्ट बोर्डाच्या आपण या कॉलेजमध्ये घेतोय. तर ते 10 मार्क्स तुम्हाला असतील प्लस 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट. असे 15 मार्क्स केमिस्ट्रीला असतील, 15 मार्क्स फिजिक्सला. टोटल
प्रॅक्टिकल केमिस्ट्री, फिजिक्स, त्याच्यामध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क, फिजिक्सला हा फॉर्म्युला टोटल फिजिक्सची 25 मार्क टोटल 100 मार्क आणि प्रॅक्टिकल पीए 25 मार्क या ठिकाणी 25 मार्क सॉरी दिला 50 मार्क इथे 50 मार्क टोटल 100 मार्क. तर केमिस्ट्री प्रॅक्टिकल जर बघितलं प्रॅक्टिकल परीक्षा आपण ज्याला म्हणतो सर्व प्रयोग झाल्यानंतर आपण शेवटीला जे घेतो त्याला प्रॅक्टिकल एक्झाम म्हणतो. त्या एक्झामला 25 मार्क केमिस्ट्रीला आहेत, फिजिक्सला 25 मार्क आहेत, दोन्ही मिळून तुम्हाला 50 पैकी मार्क मिळतील. नंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे काय प्रॅक्टिकल तर तुमचे जे एक्सपेरिमेंट होतात प्रयोग तुम्हाला मागील सेमला आपण दिले होते वहीमध्ये लिहून काढा एक्सपेरिमेंट म्हणून दिले होते जांभूळमधील एक्सपेरिमेंट त्या पद्धतीने तुम्ही ते प्रत्येक एक्सपेरिमेंट लिहून काढायचे आहे. तर ते प्रत्येक एक्सपेरिमेंटला 25 मार्क आहेत असं टोटल कन्वर्जन 25 मार्कापैकी तुम्हाला मार्क्स मिळतील. केमिस्ट्रीला फिजिक्स 25 पैकी मिळतील टोटल 50. दोन्ही वेळेला 50 + 50 100 मार्क हे प्रॅक्टिकलसाठी असतील. 100 पैकी तुम्हाला मार्क्स जे मिळतील ते तुमच्या मार्क्समध्ये येतील. त्यानंतर थिअरी पण बघितलेली आहे. केमिस्ट्रीचे 35 मार्काचे क्वेश्चन असतील, फिजिक्सचे 35 मार्क्सचे क्वेश्चन असतील. दोन्ही मिळून 70 मार्काचे क्वेश्चन येतील तुम्हाला. 70 पैकी तुम्ही थिअरी एक्झामला थिअरी ऑनलाईन एक्झाम असणार आहे MCQ एक क्वेश्चन 4 पर्याय असतील तर तुम्हाला 70 पैकी 28 मार्क पडणं गरजेचंच आहे. जर 28 4 पडले तर तुम्ही फेल असणार. त्यामुळे तुम्हाला 28 पेक्षाही जास्त मार्क काढणं गरजेचं आहे. त्यानंतर 70 पैकी झालं वरचे 30 मार्क आहेत त्याच्यामध्ये 15 मार्क केमिस्ट्रीला आहेत, 15 मार्क्स फिजिक्सला आहेत. त्याच्यामध्ये 15 पैकी 5 मार्क्स मायक्रोप्रोजेक्टला आहेत प्लस 10 मार्क्स युनिट टेस्ट केमिस्ट्रीसाठी. सेम पॅटर्न फिजिक्सला 5 मार्क्स मायक्रो प्रोजेक्ट प्लस 10 मार्क्स युनिट टेस्ट टोटल 15. फिजिक्स 15 केमिस्ट्री 15 30 मार्क होते. दोन्हीचे बेरीज केलं 100 मार्क आहे. 100 पैकी तुम्हाला 40 मार्काला पासिंग आहे. दोन्ही मिळून 40 मार्क पडणं गरजेचं आहे. 40 मार्क्स असतील तर तुम्ही पास असता. स्ट्रक्चर हे लिहून घ्या पहिला. आता आपण सिलेबसकडे वळू. केमिस्ट्रीचा सिलेबस बघू प्रथम. टोटल बेसिक सायन्स एक्झाममध्ये पहिल्या सेमिस्टरला आपण दिलं होतं. फिजिक्सला 3 चॅप्टर होते, केमिस्ट्रीला पण 3 चॅप्टर होते. टोटल 6 चॅप्टरपैकी तुम्हाला ऑनलाईन एक्झामला क्वेश्चन आले होते. सेम पॅटर्न अप्लाइड सायन्समध्ये आहे. फिजिक्सला पण 3 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीला पण 3 चॅप्टर आहेत. 6 चॅप्टरमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतील. ते तुम्ही फायनल एक्झामला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला टॉपिक आहे केमिस्ट्रीचा. Unit 1 metals alloys
हे केमिस्ट्रीचे 3 टॉपिक आहेत. फर्स्ट आहे मेटल्स, अलॉयज, सिमेंट, रिफ्रॅक्टरी मटेरियल्स. 12 मार्क्ससाठी पहिला टॉपिक. सेकंड टॉपिक आहे वॉटर ट्रीटमेंट. वॉटर म्हणजे पाणी, पाण्यावरती ट्रीटमेंट करायचं आहे. जे वेस्ट वॉटर आहे ते रियूज करण्यासाठी त्याच्यावरती काही ट्रीटमेंट केलेलं आहे ते त्या ठिकाणी बघायचं आहे. 11 मार्क्स आहे. थर्ड टॉपिक आहे फ्युअल्स. फ्युअल म्हणजे इंधन, लाकूड, कोळसा, पेट्रोल, सिलेंडर, एलपीजी माहिती आहे, सीएनजी माहिती आहे, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, तर त्याचा या ठिकाणी समावेश होतो. फ्युअल्स अँड कॉम्बशन. 12 मार्क्स. टोटल त्यांचे टॉपिक बघितलं 35 मार्क्ससाठी आहे. 35 मार्क्सचे एमसीक्यू क्वेश्चन येतील तुम्हाला. पहिल्या टॉपिकवरती 12 मार्क्सचे क्वेश्चन असतील, दुसऱ्या टॉपिकवर 11 मार्क्सचे क्वेश्चन येतील, तिसऱ्या टॉपिकवरती 12 मार्क्सचे क्वेश्चन येतील. टोटल 35 मार्क्सचे क्वेश्चन असतील, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. तुम्ही त्यातले अचूक क्वेश्चन पर्याय निवडून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्या ठिकाणी. ठीक आहे, लिहून घ्या टॉपिकचे नाव. त्यानंतर आपण फर्स्ट चॅप्टरचा सिलेबस बघू. चॅप्टर नंबर 1 त्याचा सिलेबस आपल्याला बघायचा या ठिकाणी. फर्स्ट पॉइंट आहे मेटलॉजी. मेटलॉजी त्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत. मिनरल, और गेज, फ्लूक्स, लास्ट आहे स्लॅब. तर यामध्ये मिनरल म्हणजे काय, मेटलॉजी म्हणजे काय, तर मेटलॉजी म्हणजे जे खनिज आहे त्या खनिजातून धातू सेपरेट करणे. जसं बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं खनिज आहे, तर त्या बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम धातू आपण सेपरेट करतो. लोखंड धातू हेमेटाइट ओरमधून सेपरेट करतो. कॉपर धातू कॉपर पायराइट ओरमधून सेपरेट करतो. तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, मेटलॉजी म्हणतो. आता मिनरल म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे खनिज सापडतं उत्खनन त्याला आपण मिनरल म्हणतो. आता त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. आणि ओर म्हणजे काय, तर जे खनिज सापडलेले मिनरल तर त्याच्यातला जो धातू आहे अशुद्ध धातू, तो अशुद्ध धातू सेपरेट जो करतो त्याला आपण ओर म्हणतो त्याची. गेज म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्या खनिजामध्ये जी अशुद्धता आहे त्याला गेज म्हणतो. फ्लक्स म्हणजे काय, तर ही जी गेज काढून टाकण्यासाठी त्या खनिजामध्ये जी अशुद्धता आहे गेज ती बाहेर काढून टाकण्यासाठी त्याच्यामध्ये जो पदार्थ मिक्स केला जातो त्या पदार्थाला फ्लक्स म्हणतो. तो फ्लक्स पदार्थ सबस्टन्स गेज कंबाईन होतो, इम्प्युरिटीशी कंबाईन होतो आणि इम्प्युरिटीच्या स्वरूपात बाहेर केला जातो, त्याला फ्लक्स म्हणतो. आता गेज म्हणजे काय, स्लॅग म्हणजे काय, तर जेव्हा फ्लक्स हा अशुद्धता काढण्यासाठी मदत करतो तेव्हा ज्यावेळी तुम्ही फ्लक्स वापरता तेव्हा फ्लक्स हा गेजशी कंबाईन होतो. कंबाईन होऊन दोघं जण एकमेकांना चिकटतात आणि त्याच्यापासून जे मास तयार होते वरती तरंगणारं त्याला आपण काय म्हणतो, स्लॅग असे म्हणतो. ते आपण त्या टॉपिकच्या ठिकाणी गेल्यानंतर डिटेलमध्ये बघू. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ फर्नेस. टाइप्स ऑफ फर्नेस. टाइप्स ऑफ फर्नेस. फर्स्ट आहे मफल फर्नेस.
muffle furnace. Second, blast furnace. muffle furnace आणि blast furnace. आता muffle furnace म्हणजे आपण केमिस्ट्री लॅबमध्ये बघितलेलं आहे. केमिस्ट्री लॅबमध्ये तुम्ही जेव्हा सुरुवातीला एंट्री करताय दरवाजातून, त्या दरवाजाला लागूनच टेबलवरती आहे बघा इक्विपमेंट मोठंच्या मोठं आहे बघा, तर त्याला आपण मफल फर्नेस असे म्हणतो. आणि ब्लास्ट फर्नेस हा धातू सेपरेट करण्यासाठी जे लोखंड किंवा कॉपर, ॲल्युमिनियम असे वेगवेगळे धातू सेपरेट करण्यासाठी जो फर्नेस वापरतो त्याला आपण काय म्हणतो? ब्लास्ट फर्नेस असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सट्रॅक्शन प्रोसेस ऑफ extraction process of hematite copper pyrite ores त्याच्यामध्ये क्रशिंग concentration क्रशिंग कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर रिडक्शन आणि रिफायनिंग. तर एक्सट्रॅक्शन प्रोसेस म्हणजे काय? तर जे खनिज आहे त्या खनिजामधून धातू सेपरेट करण्याची ज्या प्रक्रिया आहे त्याला आपण एक्सट्रॅक्शन प्रोसेस असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये हेमेटाइट हे एका खनिजाचं नाव आहे, ओरचं नाव आहे. जे लोखंड आयर्न म्हणतो आपण त्याला लोखंड, ते जो धातू सेपरेट केला जातो, तयार केला जातो, ते ह्या हेमेटाइट ओर पासून तयार केला जातो. हेमेटाइट हे त्याचं काय ओर आहे, कोणाची? आयर्नची. नंतर कॉपर पायराइट ओर्स, कॉपर पायराइट हे ओरचं नाव आहे. हे ओर कोणाचे आहे? तर कॉपर धातूचे आहे. ह्या खनिजातून कॉपर धातू सेपरेट केला जातो. यासाठी कोणती प्रोसेस आहे, त्याच्या प्रक्रिया कोणत्या पद्धतीने करतात? तर पहिली आहे क्रशिंग म्हणजे बारीक करणे. तुम्हाला क्रशर माहिती आहे, मोठी मोठी दगड फोडून बारीक करतात बघा पावडर, त्या क्रशिंग म्हणतो ना. तशीची स्टेप आहे क्रशिंग. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन मध्ये थोड्या प्रमाणात इम्प्युरिटी बाहेर काढून टाकली जाते. त्यानंतर रिडक्शन म्हणजे मेटल त्या ठिकाणी सेपरेट करत जातो, उरलेली इम्प्युरिटी या ठिकाणी बाहेर काढली जाते. त्यानंतर रिफायनिंग, जे मिनरल मेटल साधारण 99% किंवा 98% प्युअर असेल तर जी उरलेली इम्प्युरिटी आहे ती रिफायनिंग प्रोसेसमध्ये काढून टाकली जाते. 99.99% आपल्याला कॉपर हा कॉपर पासून आपण रिफायनिंगमधून प्युअर काढू शकतो. सुरुवातीला तुम्हाला इथं जे मिळते रिडक्शन तो क्रिस्टल कॉपर असतो, त्याच्यामध्ये शुद्धीकरण केल्यानंतर प्युअर कॉपर मिळते आपल्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर. हे लिहून घ्या. झालं? चौथा पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर.
properties of iron and copper. Hardness, tensile strength, tensile strength, hardness, tensile strength, toughness, malleability, ductility, refractoriness, fatigue resistance, fatigue resistance, fatigue resistance, specific gravity, specific gravity, specific heat, specific heat, brazing, castability, stiffness, तर प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड कॉपर. आयर्न आणि कॉपर धातूचे गुणधर्म बघायचे आहेत. तर ते कोणते? हार्डनेस, टेन्साइल स्ट्रेंथ, टफनेस, मेलेबिलिटी, डक्टिलिटी, रिफ्रॅक्टिव्हनेस, फॅटिग रेजिस्टन्स, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक हीट, ब्राझिंग, कास्टॅबिलिटी आणि स्टिफनेस हे गुणधर्म बघायचे आहेत. पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधला प्रिपरेशन ऑफ alloys, fusion and compression method. याच्यामध्ये fusion and compression method. तर आपण या ठिकाणी आयर्न आणि कॉपरचा हार्डनेस, कठीणपणा किंवा टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे लोड घेण्याची क्षमता, टफनेस, मेलेबिलिटी की त्याच्यापासून बारीक पातळ शीट बनवता येते का, हे सगळे गुणधर्म बघितलेले आहेत. डक्टिलिटी म्हणजे बारीक तार बनवणे मेटलची पण ती ब्रेक होत नाही हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर प्रिपरेशन ऑफ अलॉय म्हणजे काय? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त धातूंचं एकत्रित मिक्सचर ते कसं असलं पाहिजे? होमोजिनियस असलं पाहिजे की त्याच्यामध्ये समजा गोल्ड सोन्याचे दागिने बनवतात तर त्याच्यामध्ये कॉपर हा धातू मिक्स केला जातो. आणि कॉपर धातू मिक्स का करतात? तर त्या सोन्याला जो जी ज्वेलरी बनवलेली आहे त्याला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये कॉपर धातू आपण मिक्स करतो. पण कॉपर आणि गोल्ड एकत्रित केल्यानंतर असं कुठं तुम्हाला दिसून येत नाही की एकीकडे कॉपर आहे आणि एकीकडे गोल्ड आहे सेपरेट त्या दागिन्यामध्ये. असं कुठेही दिसून येत नाही, ते ओळखून देखील येत नाही. कारण की ते जे मिक्सर बनवले आहे ते होमोजिनियस बनवले. होमोजिनियस म्हणजे दोन मेटल तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स केलं तर ते वेगवेगळे दिसत नाही, ते एकरूप दिसतात. दुधामध्ये पाणी मिक्स केलं तर बघा पाणी एकीकडे दूध एकीकडे दिसत नाही, दोन्ही एकरूप दिसते. सोन्यामध्ये कॉपर मिक्स केलं तरी कॉपर एकीकडे सोनं एकीकडे दिसत नाही, दोन्ही एकरूप दिसते. स्टेनलेस स्टील माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये वेगवेगळे धातू मिक्स आहेत.
तुम्हाला कॉईन माहिती आहे, पैसे आपण म्हणतो 1 रुपये कॉईन, 10 रुपये कॉईन, तर त्याच्यामध्ये 2-3 धातू मिक्स आहेत, ते पण अलॉयच आहे. तुम्ही टू व्हीलरच्या गाडीच्या रिमा बघितलेले आहेत स्टीलच्या, तर ते पण काय अलॉयच बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू काय आहेत मिक्स केलेले, पण त्याच्यामध्ये असं लोखंड एकीकडं, क्रोमियम एकीकडं, निकेल एकीकडं असं दिसून येत नाही. सर्व धातू होमोजेनियस पद्धतीने दिसतोय, त्याला आपण काय म्हणतो अलॉय असं म्हणतो. तर अलॉय करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक फ्युजन मेथड आहे आणि दुसरी आहे कॉम्प्रेसिव्ह मेथड आहे. ते आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेऊ. लिहून घ्या पहिला आधी. त्याच्यामध्ये लो कार्बन, मीडियम कार्बन, हाय कार्बन स्टील्स, हाय कार्बन स्टील्स, हाय कार्बन स्टील्स. त्याचा 7वा पॉइंट आहे नॉन फेरस, alloy. Brass, bronze, duralumine, tinman solder, wood smeater, त्यानंतर आता फेरस अलॉय म्हणजे काय, तर जे अलॉय बनवलेला आहे त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे लोखंड हा मुख्य घटक आहे, पण फेरस अलॉय म्हणतोय. लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन आणि हाय कार्बन स्टील, कमी कार्बन, जास्त कार्बन, मध्यम कार्बन आणि जास्त कार्बन पासून बनवलेले स्टील. तर नॉन फेरस अलॉय म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न हा मुख्य घटक नाही आहे, आयर्न त्याच्यामध्ये नसतोच, आणि त्याच्यापासून जे अलॉय बनवले त्याला आपण ब्रास, क्रोमियम, झिंक माहिती आहे तुम्हाला, क्रोमियम झिंक पासून बनवलेलं आहे. तर टिन्मान सोल्डर, वुड्स मेटल हे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. त्यानंतर 8वा पॉइंट आहे सिमेंट. टाइप्स biocement and Portland cement, biocement, Portland cement, constituents, setting and hardening, setting and hardening,
setting and hardening applications. आता पॉइंट आहे सिमेंट. तुम्हा सर्वांना सिमेंट माहिती आहे, जे बांधकाम करताना बिल्डिंग बांधताना वगैरे जे सिमेंट वापरतात ते सिमेंट आहे. तर त्याचे टाइप्स बघायचे आहेत. बायो सिमेंट, पोर्टलँड सिमेंट, कन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात आहे ते त्या ठिकाणी बघायचं आहे. सेटिंग अँड हार्डनिंग की सिमेंट जेव्हा आपण कॉन्क्रीट करतो पाणी मिक्स करून ते सेट किती वेळात होत आहे सिमेंट, आणि ते हार्ड एकदम कठीण बनण्यासाठी किती वेळ लागतो त्याला हार्डनिंग म्हणतो आपण, ते त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि ॲप्लिकेशन सिमेंटचे उपयोग तुम्हाला माहिती आहे, डॅम बांधण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो, कन्स्ट्रक्शनसाठी ते त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचं. आता 9 पॉईंट आहे लाईन. Classification, constituents, setting and hardening, setting and hardening. Last line is applications. लाईनचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत त्याला कन्स्टिट्यूएंट म्हणतो. लाईन पाणी मिक्स करून सेट होण्यासाठी किती वेळ लागतो, आणि हार्डनिंग त्या हार्ड होण्यासाठी किती वेळ कालावधी लागतो, त्यानंतर त्याचे उपयोग हे आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर 10वा पॉईंट आहे रिफ्रॅक्टरी मटेरियल. Refractory material types and properties. Types, properties. तर refractory material त्याचे टाइप्स आणि त्याचे गुणधर्म आपण त्या ठिकाणी ते डिटेलमध्ये बघायचं. परत एकदा समजा बघा, फेरोसोना म्हणजे जे आला की त्याच्यामध्ये आयर्न हा मुख्य घटक आहे. तुम्हाला मागाशी एक्झाम्पल मी दिलेला आहे की स्टेनलेस स्टील, तर त्याच्यामध्ये आयर्न हा मुख्य घटक असतो. त्यापासून बनवलेले जे आयर्न आहे अलॉय त्याला फेरस अलॉय म्हणतो आपण. त्याच्यामध्ये लो कार्बन म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण कमी असते, मीडियम कार्बनमध्ये कार्बनचं प्रमाण मध्यम, हाय कार्बन स्टील म्हणजेच त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असते. नॉन फेरस अलॉय म्हणजेच त्याच्यामध्ये आयर्न घटक नसतोच. आयर्न सोडून इतर धातू जे आहेत ते मिक्स करून जे अलॉय बनवलेले आहे त्याला आपण नॉन फेरस अलॉय म्हणतो. उदाहरणार्थ आपण कॉइन वगैरे बघतोय, नाणी, पैशाची नाणी, तर ते काय नॉन फेरस अलॉयमध्येच मोडते. ब्रास, ब्रॉन्झ, डुराविल, टिम्मान, सोल्डर, वुड्स मेटल यांचा समावेश आहे. त्यानंतर सिमेंट, त्याचे टाइप्स बघायचे आहेत. सिमेंटचे कोणकोणते प्रकार आहेत? बायो सिमेंट, पोर्टलँड सिमेंट, कन्स्टिट्यूएंट. त्याच्यामध्ये सिमेंटमध्ये अनेक घटक आहेत सिमेंट बनवताना वापरलेले, ते किती प्रमाणात कुठले कुठले घटक आहेत त्याला कन्स्टिट्यूएंट्स म्हणतो आपण. त्यानंतर सेटिंग अँड हार्डनिंग की सिमेंटमध्ये पाणी मिक्स करून जेव्हा कॉन्क्रीट तयार करताय ते काही तासातच सेट होत आहे, तयार होत आहे, इनिशियल जेल तयार होत आहे, त्याला सेटिंग म्हणतो. आणि ते स्लॅब टाकल्यानंतर कॉन्क्रीट होतल्यानंतर जे हार्ड होत आहे त्याला किती कालावधी लागतो हार्डनिंग मध्ये, त्याला हार्डनिंग म्हणतो. आणि ॲप्लिकेशन म्हणजे सिमेंटचे उपयोग. आता सिमेंटचे उपयोग तुम्हाला जनरली माहिती आहे सर्वांना, बिल्डिंग वगैरे या ठिकाणी वापरतात. त्यानंतर लाईन, CaO फॉर्म्युला काय, CaO कॅल्शियम ऑक्साईड, त्यालाच आपण लाईन म्हणतो. त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन केलेलं आहे.
कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात असतात, सेटिंग अँड हँडलिंग माहिती आहे तुम्हाला, आणि लाईनची उपयोग. लास्ट पॉईंट आहे रिफ्लेक्टिव्ह मटेरियल, त्याचे टाईप्स आणि त्याचे गुणधर्म प्रॉपर्टीज ते आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघू. हे लिहून घ्या पहिला. आता फर्स्ट चॅप्टर आहे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करू. नेक्स्ट लेक्चर आपण त्याची सुरुवात करत आहोत.